नमस्कार मंडळी. मी प्रवीण पुजारी, कोल्हापूरहून. आज वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या दिवशी मागील वर्षामध्ये म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वर्षामध्ये आपल्या गझल प्रावीण्य परिवारातर्फे कोणकोणते उपक्रम झाले, त्याचा सर्वांचा लेखाजोखा आज आपण सादर करत असतो. असं म्हणूया की हा वार्षिक लेखाजोखा नाही, तर आपलं हे वार्षिक जसं एखाद्या संस्थेचं वगैरे ऑडिट असतं, तशा टाईपमध्ये आपण हे सादर करतो. म्हणजे आपला प्रावीण्य परिवार अगदी हसत-खेळत कुठले-कुठले उपक्रम घेतो आणि पार पाडतो, हे कुठेतरी आपल्या सर्वांना माहीत असावं, यासाठी हा केलेला अट्टाहास आहे सर्व. परिवाराबाबतीत बोलायचं झालं तर फक्त गझल, तीही तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्त अशी असावी, या गोष्टीचा ध्यास घेऊन हा परिवार वाटचाल करत आहे. मग त्यासाठी लागणारं जे काही मदत असेल किंवा जी काही कष्ट करायची वृत्ती आहे, कष्ट करायची तयारी असेल, तर हे सर्व या परिवारातील प्रत्येक सदस्य करत असतो. फक्त मराठी गझल ही तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्त व्हावी या एकाच ध्येयानं पछाडलेले कित्येक जण एकत्र आल्याने हा परिवार अ, हळूहळू वाढत आहे. आता बऱ्याच ठिकाणी गझल समूह असतात, पण या आमच्या गझल प्रावीण्याला आम्ही परिवार असं म्हणतो. कारण तो खरोखर तसा आहे. कारण इथं एकमेकाला सूचना दिल्यानंतर त्या स्वीकारल्या जातात, तेही अगदी हसतमुखानं. एकमेकाला सूचना देत असताना सुद्धा ज्याला आपण सूचना देतोय, त्याला कोणताही प्रकारचा काय त्याला भीती वाटू नये किंवा त्याला कुठलाही टोमणा वाटू नये, अशा पद्धतीनं व्यवस्थित जी सूचना योग्य आहे तीच सांगितली जाते. आणि तेही एकमेकाला सांगताना कुठलाही त्यामध्ये मी इतका सांगतोय म्हणजे मी मोठा आहे असा आविर्भाव कुठेही नसतो. म्हणजे जसं आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये एकमेकाला जसं आपण सांभाळून घेतो, समजावून सांगतो, अगदी जसंच्या तसं आमच्या परिवारात होतं, म्हणून आम्ही याला परिवार म्हणतो. बरं फक्त गझल म्हणजे गझल आहे का? तर नाही. त्या गझलेच्या माध्यमातूनच या परिवारातलं एकमेकाशी एक अतूट नातं सुद्धा बनून गेलंय. आणि या सर्वांच्या सोबतच त्या प्रत्येकाच्या घरच्यांचा सुद्धा वाटा आहे. म्हणजे इथं असे बरेच जण आहेत, की ते एकमेकाला फक्त तोंड ओळखत नाही, तर अगदी घरातल्या व्यक्तींच्या सहित सगळ्यांना एकमेकाला ओळखतात. म्हणूनच हा परिवार फक्त गझलेपुरता राहिला नाही, तर प्रत्येकाच्या मनात गेलेला आहे. आणि असा परिवार ज्यावेळी एखाद्या गझलेच्या फक्त मराठी गझल एवढा विषय घेऊनच जर पुढे जात आहे, तर त्यामध्ये वैविध्यपूर्ण असे कोणते उपक्रम घेऊ शकतो, याचं एक उत्तम उदाहरण सुद्धा सगळ्या जगाला दाखवून देत आहे. जिथं-जिथं मराठी बोलली जाते, अशा जगाच्या कानाकोपऱ्यात हा प्रावीण्य परिवार पोहोचण्याचं त्याचं एक ध्येय आहे आणि ते हळू पोहोचत पण आहे. म्हणजे यामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही, तर भारतातले इतर राज्य सुद्धा आहेत आणि भारताबाहेरचे काही देशामधले मराठी बांधव सुद्धा जोडले गेलेले आहेत. आणि ते अगदी ज्या दिवशी जोडले गेले, त्या दिवशीपासून ते परिवाराचा पूर्ण भाग झालेत आणि त्यांनीही आपला हा परिवार पुढे नेलाय. पण या सगळ्यामध्ये एकमेकाला समजावून घेत असताना, एकमेकाशी नातं टिकवताना, एकमेकाचा वयाचा विचार करून तशा पद्धतीने एकमेकाशी संवाद साधत असताना, कुठंही, अगदी कुठंही गझलेच्या कुठल्याही सुटीला किंवा चुकीला माफी दिली जात नाही. म्हणजे जे महत्वाचं आहे ते म्हणजे गझल हे प्रत्येकाच्या मनात ठसलेलं आहे आणि तेच वैशिष्ट्य आहे या परिवाराचं. तर असा परिवाराचा 2023 चा लेखाजोखा आज आपण पाहतोय. अगदी थोडक्यामध्ये आपण हा पाहू. मग त्यातून जसं म्हणतात, की शीतावरून भाताची परीक्षा, तसं ह्या छोट्याशा लेखाजोखावरून तुम्हाला लक्षात येईल, की प्रावीण्य परिवार गझलेमध्ये नेमकं काय-काय कामं करत असतो. कितीपत काय-काय उपक्रम घेत असतो. गझल प्रावीण्य परिवाराचं Facebook पेज आहे, की ज्यावरती बऱ्याच फक्त परिवारातील नाही, तर परिवाराच्या बाहेरच्या गझलकारांना सुद्धा आपल्या गझल तिथं पोस्ट करता येतात. फक्त त्या पोस्ट ज्या आहेत, त्या अप्रूव्ह करून घेतल्याशिवाय त्या टाकल्या जात नाही. मग त्या अप्रूव्ह करत असताना सुद्धा अगदी सरसकट न पाहता, अगदी अ, ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे काफिया व्यवस्थित आहे का? एखाद्या वृत्तात बसतं का? या 3-4 गोष्टी बघून मगच ती पोस्ट अप्रूव्ह केली जाते. त्यामुळं Facebook पेज असून सुद्धा त्यामध्ये काहीही इतर येत नाही.
आणि हेच वैशिष्ट्य प्रावीण्य परिवाराचं आहे. फेसबुक पेजला आतापर्यंत जवळपास 2386 इतक्या पोस्ट येऊन गेलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत आणि अविरत त्या चालू आहेत. त्यानंतर प्रावीण्य परिवाराचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे की ज्यामध्ये परिवारामध्ये होणारे जे काही ऑनलाईन कार्यक्रम आहेत त्यांचे सगळे व्हिडिओ अपलोड केले जातात. आतापर्यंत जवळपास 587 व्हिडिओज त्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत आणि त्या युट्यूब चॅनलला साधारण 400च्या वरती सबस्क्राईबर्स सुद्धा मिळालेले आहेत. खरं तरी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांना युट्यूब आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना हे लक्षात येईल की कितपत मोठी गोष्ट आहे. या 2023 या वर्षामध्ये जवळपास 20,325 व्ह्यूज आपल्या युट्यूब चॅनलला मिळाले, म्हणजे जवळपास 20,325. जर ते अगदी तासामध्ये जर काढलं तर 542.8 म्हणजे 543 तास आपण म्हणू इतका वेळ आपलं चॅनल लोकांनी पाहिलेला आहे. आणि 150 त्याला फॉलोअर्स देखील आहेत. आणि जर त्यामध्ये सुद्धा अजून बारकाईनं पाहिलं की कोणाचे व्हिडिओ जास्त पाहिले असे जर टॉप 3 काढले तर त्यामध्ये जर नंबर काढला आहे तो आमच्या प्रतीक्षाताई नांदेडकर यांनी, की सगळ्यात जास्त वेळा ज्यांचा व्हिडिओ पाहिला गेला किंवा जास्त लोकांनी पाहिला गेला असं जर काढलं तर त्यामध्ये प्रतीक्षाताईंनी सगळ्यांचा नंबर काढलाय. आणि सांगायला आनंद वाटतो की प्रतीक्षाताई या सिंगापूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणजेच आपल्या लक्षात येईल की आपल्या गझल प्रावीण्य परिवाराचा आवाका किती मोठा आहे. या संपूर्ण वर्षामध्ये गझल अविरत प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचावी यासाठी ज्या कार्यशाळा घेतल्या जातात तर त्या वर्षातून 3 झाल्या. आता कार्यशाळा घेत असताना जो महत्वाचा मुद्दा जो प्रावीण्य परिवार सांभाळतो तो म्हणजे तंत्रशुद्ध मराठी गझल हे फक्त तंत्राची कार्यशाळा घेते. मंत्र ज्याचा त्यालाच आपल्याला घ्यावा लागतो किंवा तो आयुष्यभर आपल्याला तो शिकावा लागतो. पण हे तंत्र शिकवत असताना कुठेही 1 दिवसाची कार्यशाळा, 3 दिवसाची कार्यशाळा, 7 दिवसाची कार्यशाळा असं केलं जात नाही. ही फक्त आणि फक्त ऑनलाईन कार्यशाळा गझल प्रावीण्य परिवाराची आहे आणि ती जवळपास 3 महिने तरी कमीत कमी चालते. अगदी आ इ पासून ते गझलेच्या प्रत्येक नियमापर्यंत जाऊन शिकवली जाते आणि त्याचे नियम हे अक्षरशः गळी उतरवले जातात असं म्हणायला हरकत नाही. अगदी छोट्यातली छोटी शंका सुद्धा तिथे निरसन केली जाते. आता ही कार्यशाळा घेत असताना यातून आर्थिक कुठलं गझल प्रावीण्य परिवाराला कुठलंही आर्थिक मदत मिळत नाही, कारण आतापर्यंतच्या सर्व कार्यशाळा या विनामूल्यच घेतलेल्या आहेत आणि इथून पुढच्याही तशाच घेतल्या जातील. कार्यशाळा नंबर 11, 12 आणि 13 अशा 3 कार्यशाळा आपल्या या वर्षामध्ये झाल्या की ज्यामध्ये जवळपास 127 जण शिकाऊ विद्यार्थी होते. म्हणतात की गझल तशी सोपी नाही, पटकन समजणे, पटकन येणे, लिहिणे. त्यामुळे 127 जणांनी जरी कार्यशाळा केली असली तर त्यातली तंत्रशुद्ध गझल लिहिणारे कमी असू शकतात, पण त्या 127 जणांच्या पर्यंत गझल काय असती हे आम्ही नक्कीच पोहोचवलेली आहे. त्यानंतर दुसरा जो काही आपला उपक्रम होता तो मासिक सादरीकरणाचा. तर ते एकूण मासिक असल्यामुळे अर्थातच 12 सादरीकरणाचे 12 सादरीकरण झाले की ज्यामध्ये जवळपास 170 जणांनी सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर मासिक रसग्रहण की जे 12 झाले रसग्रहण, त्यामध्ये 26 जणांनी आतापर्यंत भाग घेतला आणि सांगायला आवडेल की सगळ्यात जास्त 12च्या 12 मासिक रसग्रहणामध्ये उपक्रम घेतला तो आपल्या सुधाजी नरवाडकर यांनी. त्यानंतर या पूर्ण वर्षामध्ये 8 मुशायरे झाले की ज्यामध्ये 108 जणांनी सहभाग घेतला आणि यातल्या प्रत्येक सहभागाचा जो काही व्हिडिओ आहे किंवा जे मुशायरे आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळू शकतात. त्यानंतर आपल्याकडे एक वेगळा उपक्रम आपण घेतो तो म्हणजे नवोदितांशी गप्पा. जगात सगळीकडे कुठल्या जर गप्पा असतील किंवा जर कोणाचा असेल तर त्या क्षेत्रामध्ये जे पुढे गेलेले आहेत, प्रस्थापित आहेत असा आपण शब्द वापरू, तर अशा लोकांची इंटरव्ह्यू किंवा मुलाखती घेतल्या जातात की जेणेकरून नवीन लोकांना काहीतरी शिकायला मिळेल. पण प्रावीण्य परिवारानं वेगळं हे केलं की शिकताना ज्या काही खरोखर अडचणी येतात हा नवीन शिकणाराच सांगू शकतो आणि ज्या अडचणी आल्या त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली हे जर अगदी ताजा अनुभवी कोणी असेल तर तो अगदी व्यवस्थित सांगू शकेल आणि त्याचा फायदा हा नवीन शिकणाऱ्यांसाठी होऊ शकतो.
आणि याच कल्पनेतून जन्माला आला उपक्रम तो म्हणजे नवोदितांशी गप्पा. यामध्ये या पूर्ण वर्षामध्ये 9 जणांशी आपण गप्पा मारल्या, की ज्यामध्ये स्वर्धा गोडबोले ताई आहेत, विजय घोसाळकर सर आहेत, प्रतीक्षा नांदेडकर ताई, अंजली जोशी ताई, संजना जुवाडकर ताई आहेत, योगिता काळेताई, मृदुला कुलकर्णी ताई, पुष्पा दलाल ताई आणि स्मिता शिंदे ताई. अशा 9 जणांनी आपले आपले अनुभव त्यांच्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडले. ह्यातला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या युट्यूबवरती आहे आणि हा खरोखर सर्व नवोदितांना अतिशय उपयुक्त असे हे 9 व्हिडिओ आहेत. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून त्यांनी मार्ग काढलेला तो देखील वेगळाच. त्यामुळे ते ऐकणं खूप आवश्यक आहे असं म्हणायला हरकत नाही. दर महिन्याला आपल्या परिवारामध्ये एक स्पर्धा होते, मासिक स्पर्धा. अर्थात मासिक स्पर्धा म्हणजे या 12 स्पर्धा आहेत. त्यात आजची एक स्पर्धा मी धरली म्हणजे एकूण 12 स्पर्धा होतात. तर आजची जर सोडलं किती सहभाग आहे हे रात्री 12 शिवाय आपल्याला आजच्या स्पर्धेचा कळणार नाही. पण उरलेल्या 11 स्पर्धामध्ये जवळपास 175 गझलकारांनी आतापर्यंत भाग घेतलेला आहे या स्पर्धांच्या. त्यानंतर यावर्षी नवीन सुरू झालेला आणि मागच्याच रविवारी संपलेला उपक्रम म्हणजे आपला गावे गझलेच्या गावा, की ज्यामध्ये परिवारातील कोणताही एक गझलकार, आपली स्वतःची एक आणि परिवारातल्या इतर कोणत्याही गझलकाराची एक, अशा 2 गझल आपल्या समोर तरळणूमध्ये सादर करत होता. गझलेचं एक जसं लिखाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तसंच अजून एक अंग आहे ते म्हणजे सादरीकरण. तेही प्रत्येकाचं चांगलं व्हावं ह्या दृष्टीनं हा घेतलेला हा उपक्रम होता, की तरन्नुममध्ये सुद्धा सादरीकरण करता आलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे याचा एक सराव आपण म्हणू. तर या गावे गझलेच्या गावा या उपक्रमाचे एकूण 27 भाग झाले या पूर्ण वर्षभरामध्ये. त्यानंतर नवीनच एक उपक्रम सुरू केलेला दर गुरुवारी, तो म्हणजे साप्ताहिक एक शेर रसग्रहण. बाहेरच्या कोणत्याही गझलकाराचा अतिशय सुंदर असा शेर दर गुरुवारी पोस्ट केला जातो परिवारामध्ये आणि त्यावरती परिवारातील गझलकारा आपल्या परीनं त्याचं रसग्रहण करतात आणि ते त्या दिवशीच पोस्ट केलं जातं. असे साधारण आतापर्यंत 40 एक शेर रसग्रहण झाले आपले आणि त्यामध्ये जवळपास 158 गझलकारांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर शेराक्षरी हा एक उपक्रम सुरू केला होता, की जो काही अंताक्षरी सारखाच प्रकार हा, की फक्त शेवटचा शब्द घेऊन आपण पुढचा शेर घ्यायचा अशा पद्धतीचा. आता हा उपक्रम घेण्यामागं एक कारण होतं, ते म्हणजे की नवीन खयाल आपण पटकन किती मांडतो हे स्वतःला कळता यावं. अर्थात हे करत असताना जसं अंताक्षरीमध्ये काही वेळानंतर 30-30 गाणी रिपीट होतात, तर तशा पद्धतीचं यामध्ये सुद्धा तेच ते शब्द रिपीट होण्याचे प्रकार होऊ शकतात आणि ते आपल्या स्वतःला लक्षात यावं ह्याचसाठी हा उपक्रम घेतला होता, की आपण लिहित असताना आपणच आपले किती शब्द पुन्हा पुन्हा वापरतो, आपला एकच खयाल पुन्हा आपल्याला सारखा सारखा कसा येतो हे लक्षात येण्यासाठी. आणि असे उपक्रम हे 7 आपण घेतले. त्यानंतर एक विशेष सादरीकरण, 5 शेर विशेष सादरीकरण असा एक आपला उपक्रम आहे, की जे 8 या वर्षामध्ये टोटल 8 झाले आणि 75 जणांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. महिन्याला 2 असे साधारण आपले 2 वृत्त आपण एका महिन्यामध्ये सराव करतो आणि त्याच 2 वृत्तांच्या वरती आपली मासिक स्पर्धा असते. तर फक्त 1 महिन्यामध्ये एकच झालं आणि बाकीच्या 11 महिन्यामध्ये 2 असे टोटल 23 वृत्त आपण आतापर्यंत या एका वर्षात मध्ये हाताळली आणि एकूण जर विचार केला तर 77 एवढी वृत्तांचा अभ्यास आपण प्रावीण्य परिवारामध्ये केलेला आहे. त्यानंतर एखादी थीम दिल्यानंतर त्याच्यावरती शेर किंवा गझल लिहिणं अपेक्षित असतं. तर तसाही प्रकार आपण करतो, की थीम एखादी दिल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय सुचतं ते लिहायचं. कारण फक्त बऱ्याच वेळा काय होतं लिहिताना कुठल्या आपल्या घरच्या कामांच्यामुळे असेल किंवा बाकीच्या नोकरीच्या ह्याच्यामुळे असेल, लिहिण्याकडे थोडासा दुर्लक्ष होतं आणि मग काय लिहायचं हे सुचत नाही. मग अशा वेळी त्याला कुठेतरी चालना मिळावी यासाठीचा हा उपक्रम, की एखादी थीम दिली, एखादी आयडिया दिली, तर त्याच्यावर तुम्ही लिहा. जेणेकरून तुम्ही लिहिणं हे महत्वाचं आहे. आणि अशा थीम पूर्ण वर्षभरामध्ये 22 दिल्या आणि आतापर्यंत 48 थीम आपण परिवारामध्ये घेतलेल्या आहेत.
त्यानंतर रदीप उपक्रम हा देखील अतिशय सुंदर असा चाललेला उपक्रम, की रविवारी एखादा रदीप आपण देतो आणि त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळे शेर काय सुचतात ते लिहायचे. तर असे रदीप उपक्रम सुद्धा 9 आपण या वर्षभरामध्ये घेतले. त्यानंतर सलगी कवाफिशी हा एक उपक्रम आपण घेतोय, की जेणेकरून बऱ्याच वेळा असा प्रश्न निर्माण झाला किंवा विचारला गेला, की कवाफी सुचत नाही. मग त्यावेळी काय करायचं? बऱ्याच वेळा तंग कवाफी येतात. मग पुढं काय करायचं? मग त्याच्यावरचा उपाय म्हणून हा उपक्रम सुरू करायचा मानस होता आणि तो सुरू केला, की एकच कवाफी द्यायचा आणि त्याच्यावरती कुठले कुठले कवाफी येऊ शकतात, ते प्रत्येकानं कमीत कमी 5 लिहून पाठवायचे. तर असे आपण उपक्रम जवळपास 10 वेळा हा घेतला. 10 उपक्रम झाले सलगी कवाफींशीचा, की ज्यामध्ये एका कवाफीशी संलग्न असणारे अजून कितीतरी कवाफी आपल्याला मिळतात. आणि हे फक्त स्वतःलाच नाही, तर आपण लिहिल्यामुळं परिवारातल्या प्रत्येकाला ते लक्षात येतं, की किती कवाफी आपल्याकडे असू शकतात. दैनिक एक शेर स्पर्धा ही तर आपली आठवड्यामध्ये 5 दिवस चालते. सोमवार ते शुक्रवार. शनिवार, रविवार आपण दैनिक एक शेर स्पर्धेला विराम देतो. कारण बाकीचे काही उपक्रम आपले चालू असतात. तर या दैनिक एक शेर स्पर्धामध्ये एकूण 260 दिवस अविरत चालणारा हा उपक्रम आहे. सोमवार ते शुक्रवार, की ज्यामध्ये एकही दिवसाचा खंड पूर्ण वर्षभरामध्ये पडलेला नाही. 260 दिवस याचं जर अगदी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगायचं तर 260 दिवस हा चाललेला उपक्रम. एकूण शेर आले ते 4105. त्यामध्ये प्रत्येक दिवसाचा एक विजेता असे जर काढले तर काही वेळा एका दिवसात 2-2 विजेते सुद्धा आपल्याला मिळतात. असे जर विजेते काढले तर एकूण 287 विजेते या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला मिळाले. जर एकूण दैनिक एक शेर स्पर्धेचा जर आपण लेखाजोखा बघितला, हा फक्त एका वर्षाचा झाला. तर एकूण जर काढलं तर 494 दिवस हा आपण उपक्रम चालू आहे आपला. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा उपक्रम म्हणायला हरकत नाही. यामध्ये एकूण आतापर्यंत जे शेर आले ते 7,952 इतके शेर आपण लिहिले आहेत सर्वांनी मिळून. आणि ह्या 494 दिवसामध्ये जवळपास 558 विजेते आजपर्यंत आपल्याला मिळाले. 558. खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेर ज्यांना प्राइज मिळाले, जे विजेते ठरले, ते 24 वेळा विजेते ठरलेल्या 2 गझलकार आहेत. एक आहे स्मिता शिंदेताई आणि दुसऱ्या आहेत आसावरी जाधवताई. तर ह्या दोघींनीही प्रत्येकी 24 वेळा विजेतेपद पटकावलंय. त्यानंतर अंजलीताई जोशी यांनी 22 वेळा, यशवंत सर पगारे यांनी 21 वेळा, निलिमा कदमताई आणि योगिता काळेताई यांनी प्रत्येकी 19 वेळा आणि स्वर्धा गोडबोलेताई आणि प्रणव बनसडे यांनी प्रत्येकी 13 वेळा आतापर्यंत विजेतेपद पटकावले. अर्थात हा उपक्रम अविरत चालू राहणार आहे. त्यामुळे ही जी काही किती वेळा विजेतेपद पटकावले हे कमी जास्त होत राहणारच आहे आणि तीच खरी गंमत असणार आहे ह्याची. त्यानंतर या वर्षामध्ये काही आपल्याच परिवारातील लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या किंवा वेगवेगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर आम्ही टाकली होती. अर्थात त्यांनी ती स्वीकारली, अगदी हसतमुखाने स्वीकारली. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यामध्ये साप्ताहिक एक शेर रसग्रहण हा जो काही आपण नवीन उपक्रम सुरू केला, त्यामध्ये करण सोळसे यानं सुरुवात केली त्या गोष्टीची आणि त्याला मदतीसाठी म्हणून स्वतःहून अंजली जोशीताई यांनी पुढाकार घेतला आणि आता तो दर गुरुवारचा उपक्रम हे दोघे जण अतिशय चांगल्या पद्धतीने घेत आहेत. ते जे शेर निवडून आणतात दोघे जण, ते इतके भन्नाट असतात की त्या शेरातून किती आणि काय लिहावं असं मला तरी होतं. फक्त मी लिहायचा मोह आवरतो कारण बाकीच्यांना संधी आपल्याला मिळाली पाहिजे. पण अतिशय सुंदर सुंदर शेर निवडून आणणं हे सुद्धा खूप जोहरीचं काम असतं आणि ते दोघे जण अतिशय व्यवस्थित ते पार पाडतात. त्यानंतर आत्ताच्या 13व्या कार्यशाळामध्ये आपण जवळपास 5 लोकांना अजून नवीन कार्यशाळा घेण्यासाठी म्हणून किंवा तिथं शिक्षक म्हणून आपण त्यांची नेमणूक केली, की ज्यामध्ये योगिता ताई आहेत, अंजली ताई आहेत, मृदुला ताई आहेत, स्मिता ताई आणि करण आहे. म्हणजे एकेकाला आपण जसं फक्त गझल तंत्र शिकवत नाही, हे सगळेच्या सगळे कार्यशाळेतूनच वर आलेले आहेत. त्यामुळे त्यांना कार्यशाळा कशी चालते हे माहीत आहे. कार्यशाळा कशी घ्यायची हे देखील त्यांना कळलं पाहिजे. यासाठी हा अट्टाहास आहे. अर्थात हे घेतले म्हणजे आता पुढच्या कार्यशाळेमध्ये आपला काही नंबर लागणार नाही असं बाकीच्यांनी समजण्याचं अजिबात कारण नाहीये.
कारण प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कार्यशाळेत शिक्षकाचं काम मिळणारच आहे. काही विशेष उपक्रम सुद्धा आपण घेतले की ज्यामध्ये सगळ्यात मोठा विशेष उपक्रम किंवा दिवस तो म्हणजे आपला वर्धापन दिनाचा दिवस. या दिवशी आपण वेगवेगळे उपक्रम घेतले आणि तो वर्धापन दिन आपण साजरा केला की ज्या दिवशी आपला 15 मेला उपक्रम वर्धापन दिन असतो, पण 15 मेच्या आधी 12 मेला एक थीम द्यायची होती आपल्याला उपक्रमाचा अंतर्गत, आणि आपण थीम दिली ओढ, की ज्या वर्धापन दिनाची ओढ प्रत्येकाला लागली होती आणि तीच थीम घेऊन आपण ओढ ही थीम दिली. 18 तारखेला ऑनलाईन मुशायरा घेतला, सॉरी मुशायरा घेतला आपण ऑनलाईन 13 मेला. म्हणजे जवळपास 12 मे, 13 मे, 14 मे असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण 15 मेच्या मुख्य दिवसाला आपण पोहोचलो होतो. 14 मेला वर्धापन दिन हा रदीफ देऊन आपण वेगवेगळे शेर आणि गझलांचा आस्वाद घेतला. आणि मुख्य दिवस जो 15 तारीख होती 15 मेचा, तर त्या दिवशी 5 शेर विशेष सादरीकरण यामध्ये 14 जणांनी सहभाग घेतला. त्यामध्ये आपण एक वेगळा असं एक काय म्हणता त्याला एक डिस्कशन किंवा चर्चासत्र घेतलं की जे या आजच्या घडीला अतिशय उपयुक्त आणि गरजेचं होतं, ते म्हणजे सोशल मीडिया आणि गझल. आणि यामध्ये सहभागी झालेले जे मान्यवर होते ते म्हणजे आसावरीताई, प्रतीक्षाताई, करण, अनिकेत आणि प्रणव. तसं बघितलं तर हे 5ही जण सोशल मीडियाला अतिशय म्हणजे सोशल मीडियाशी जवळीक साधणारे आहेत. आणि त्यांच्याकडून सोशल मीडिया आणि गझल याच्यावरती चर्चासत्र ऐकताना खूप छान वाटलं. कारण बऱ्याच वेळा काय होतं या विषयावर बोलताना थोडेसे ज्येष्ठ गझलकार बोलताना नवीन गझलकारांना वाटतंय की अरे काय हे यांना जमत नाही म्हणून हे असे बोलतात, म्हणजे सोशल मीडियाला नावं ठेवतात किंवा असं होतंय. पण या 5 जणांनी बोलल्यामुळं नेमका काय त्यामध्ये सोशल मीडिया आणि गझलेचा एकमेकाशी कितपत संबंध आहे आणि कितपत ते एकमेकाशी जोडले गेले पाहिजे हे अगदी परफेक्ट कळायला हरकत नाही किंवा कळलं त्यावेळी. या दिवशी आपण सरावासाठी वृत्त दिलं होतं ते म्हणजे सूर्यकांत, की जे 27 मात्रांचं होतं. आणि शेवटला छानशा अशा गप्पा आपण त्या दिवशी केल्या की जे नेहमी आपण 15 मेला संध्याकाळी करतो. अगदी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी आपण जसं घरी रात्री छान बोलतो तशा पद्धतीचं आपण गप्पा मारल्या. आणि मला आठवतंय की किती रात्र उलटली हे कळलंही नव्हतं गप्पांच्या मध्ये. अशा त्या गप्पा छान रंगत आल्या होत्या. त्यानंतर वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षी वर्धापन दिनाचं औचित्य साधून घेत असतो किंवा सुरू करत असतो. त्यातला पहिला होता तो मगाशी आपण बोललो तसं गावे गझलेच्या गावाची मुहूर्तमेढ आपण 21 मे पासून सुरू केलं. मुहूर्तमेढ त्या दिवशी रोवली. त्यानंतर कार्यशाळा ही 12 जून पासून सुरू केली की जी 12वी कार्यशाळा होती. 12वी कार्यशाळा असल्यामुळे 12 जून पासून आपण ती सुरू केली. आणि या वर्धापन दिनानिमित्तच 4 आणि 5 जूनला कोल्हापूर येथे आपण एक आपलं स्नेह संमेलन आयोजित केलं की ज्यामध्ये धमाल, गंमत, मज्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती गझल या सगळ्यांचा आस्वाद आपल्याला घेता आला. आणि ते 2 दिवस अगदी हृदयाच्या प्रत्येकाच्या कोपऱ्यात कुठेतरी मस्त असे छान साठून राहिलेले आहेत. म्हणजे अजूनही ते 2 दिवसाचा विषय निघाला की प्रत्येक जण अगदी त्यावर भरभरून बोलू शकतो असे ते 2 दिवस आपले गेले. त्यानंतर अजून एक उपक्रम आपण घेतला की फोटोवरती दैनिक शेर, म्हणजे दैनिक शेर मधलाच हा पार्ट फक्त थोडासा वेगळा. असे आपण 4 भाग घेतले की ज्यामध्ये 16 जूनला स्वतःच्या फोटोवरती एक शेर लिहायचा. तो त्यामध्ये जवळपास 31 जणांनी सहभाग घेतला. स्वतःवरती लिहायचं म्हणल्यावर प्रत्येक जण अतिशय मस्त मस्त लिहित होते. आणि तो दैनिक शेरचा जो काही रिझल्ट होता किंवा तो जो काढला चेक करत होतो, तर त्यावेळी मला स्वतःलाच ते चेक करत असताना प्रत्येकाचा फोटो आणि त्याच्या खाली त्यांनी स्वतःबद्दल लिहिलेलं इतकं सुंदर वाटत होतं की ते एक समोरच्या व्यक्तीबद्दल अजून वेगवेगळे पैलू मला कळत गेले. त्यानंतर 18 ऑगस्टला असाच फोटोवरचा एक घेतला की ज्यामध्ये आपण आई किंवा बाबा किंवा आई बाबा दोघे एकत्र असा एखादा फोटो घ्यायचा आणि त्याच्यावरती शेर लिहायचा. आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास 24 जणांनी सहभाग घेतला. त्यानंतर 15 सप्टेंबरला असाच एक फोटोवरचा आपण घेतला की ज्यामध्ये मित्र किंवा मैत्रिणीचा फोटो घ्यायचा आणि त्यावरती शेर लिहायचा की ज्यावरती 28 जणांनी सहभाग घेतला. 20 ऑक्टोबरला असाच घेतला आणि त्यावरती
नाते किंवा असं न घेता निसर्गावरती कुठलाही फोटो घेऊन त्याच्यावरती आपला शेर नोंद लिहायचा अशी स्पर्धा घेतली आणि त्यामध्ये सुद्धा 19 जणांनी सहभाग घेतला. त्यानंतर काही काही छोट्या आपण उपक्रम किंवा उपक्रम म्हणता येत नाही, छोटे काही काही आपण असे कार्यक्रम सुद्धा घेतले की ज्यामध्ये शेर कसा असावा यावरती थोडस मला जे वाटतं ते मी सगळ्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला 17 सप्टेंबरला. आणि त्यातून एखाद्या शेराकडे कसं पाहावं हे मी जसं शिकलोय तसं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून मलाही बरंचसं कळलं किंवा मलाही त्यातून ज्ञान मिळालं की बाकीच्यांचा व्ह्यू कसा असतो. त्यानंतर आजचा हा चालू असलेला कार्यक्रम तो म्हणजे लेखाजोखा. आणि एक एक सूचना म्हणा किंवा एक हे म्हणा की असं होतं की आतापर्यंत आपल्या 13 कार्यशाळा झाल्यात, पण 14वी कार्यशाळा ही 14वी असल्यामुळं आपण 14 जानेवारी पासून सुरू करतोय. एक आत्ताच अनाऊन्स आपण करतोय की 14वी कार्यशाळा गझल प्रावीण्य परिवारातर्फे विनामूल्य जी घेतली जाते ती 14 जानेवारी 2024 पासून आपण सुरू करते. आता जो आपण मगाशी गावे गजलेच्या गावा याचा जो काही नाव घेतलं, तर त्यामध्ये तरुणमध्ये सादर करत असल्यामुळं बऱ्याच जणांना तरुणमध्ये चाल कशी लावायची हेच नेमकं थोडस त्यामध्ये अनभिज्ञता होती. आणि त्यावेळी प्रत्येकाच्या किंवा बऱ्याच जणांच्या मदतीला धावून आल्या त्या म्हणजे आपल्या स्वर्धाताई. त्यांच्या नाव गोडबोले आहे आणि त्यांच्या आवाजातही तितकाच गोडवा आहे आणि त्याच गोडव्यामध्येच त्या कायम बोलत असतात, म्हणून कदाचित आडनाव असावं असं म्हणायला हरकत नाही. तर स्वर्धाताईंनी गावे गजलेच्या गावा ह्या उपक्रमासाठी बऱ्याच जणांना चाली लावून दिल्या, त्यामध्ये मी सुद्धा आहे स्वतः. आणि हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने त्यामुळे पार पडला असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर इतके वेगवेगळे उपक्रम असून सुद्धा प्रत्येक उपक्रमामध्ये न चुकता हजेरी लावणाऱ्या म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहेच कोण आहेत ते नाव घेणार आहे, त्या म्हणजे आपल्या सुधाताई नरवाडकर. म्हणजे फक्त गझल नाही तर गझलेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेऊन तितक्याच आत्मीयतेने लिहून त्याची वाहवा मिळवणाऱ्या त्या आमच्या सुधाताई आहेत. तर त्यांचंही अभिनंदन आणि स्वर्धाताईंचंही मी इथं अभिनंदन करतो. मगाशीच आपण म्हणालो की आपण मासिक स्पर्धा घेत असतो आणि त्या घेण्यासाठी महिन्यातून 2 वृत्त घेतो. तर या वर्षभरामध्ये 23 वृत्त झाली. त्यामध्ये इरा, रंगराग, किंकिणी, विभावरी, शुद्ध सती, कंद, मानस भंजिनी, केकिरव, सूर्यकांत, आनंद, मदिराक्षी, रूपात्मजा, वीणावती, क्रीडचंद्र, दया, मोदक, देवराज, इंदुमुखी, प्रभाव, वैखरी, अनुराग, श्रीलीला आणि समानिका. हे जवळपास 23 वृत्तांचा आपण अभ्यास या वर्षभरामध्ये केला. ही 23 वृत्त आपण हाताळली. यामध्ये मात्रा वृत्त आहेत, अक्षरगण वृत्त आहेत. म्हणजे प्रत्येक वृत्ताच्या प्रकाराचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न इथं आपण करतो आहोत. त्यामध्ये काही चुकलं असेल त्याची दुरुस्ती करतो आहोत, काही नवीन सूचना असतील त्यांचा स्वीकार करतो आहोत आणि प्रत्येक वृत्तामध्ये लिहिण्याचा, चांगलं लिहिण्याचा आणि तेही नियमबद्ध लिहिण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे इतके वृत्त हाताळून सुद्धा आपण थोडं लिहिण्याकडेही चुकू शकतो. म्हणजे वेगवेगळी वृत्त हाताळताना नियमात चुका होऊ शकतात. तर त्या कटाक्षांना टाळून आपण इतकी वृत्त हाताळली आहे त्या पूर्ण वर्षभरामध्ये. त्यासोबतच 22 थीम आपण घेतल्या होत्या की ज्यामध्ये 26 जानेवारी ऑफकोर्स देशभक्ती ही थीम घेतली. त्यानंतर प्रेम, स्मित हास्य. 24 मार्चला एक वेगळीच थीम घेतली होती, ती म्हणजे चंद्र शुक्र भेट. त्यानंतर प्रवास ही थीम घेतली. 27 एप्रिलला बऱ्यापैकी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाला होता, एप्रिल महिना असून सुद्धा. आणि त्याच वेळी मग लगेच थीम घेतली ती म्हणजे अवकाळी. त्यानंतर वर्धापन दिनाची ओढ सगळ्यांना लागली होती म्हणून थीम घेतली ओढ. त्यानंतर 26 मेला तर आपण थीम घेतली वाट पाहतो. कारण आमचं आपलं जे काही स्नेहसंमेलन होतं ते अगदी 5-6 दिवसावर आलं होतं आणि प्रत्येक जण त्या गोष्टीची वाट पाहत होता आणि तीच थीम घेतली ती म्हणजे वाट पाहतो. स्नेहसंमेलन झालं आणि पुन्हा त्याच गोष्टीमध्ये आपण स्नेहसंमेलनाबाबतच बोलत होतो पुढचे कितीतरी दिवस आणि त्यातून थीम जन्माला आली ती म्हणजे आठवण. त्यानंतर सुखात नांदू ही थीम आली. त्यानंतर असंच बोलता बोलता काहीतरी एक
विषय निघाला होता आणि त्यातून थीमचा जन्म झाला, ती म्हणजे काल परवा. ही सुद्धा थीम आपण घेतली होती. त्यानंतर आधार तुझा, विरोध, उशीर झाला, सोहळा, गडबड, ही सुद्धा थीम आपण घेतली. स्थापना, सुट्टी, दीपोत्सव, दिवाळीच्या तोंडावर घेतलेली, विश्वासघात, मन लागेना आणि आली संधी, अशा वेगवेगळ्या थीम घेऊन आपण लिहिण्याचा प्रयत्न केला. हे थीम देत तुम्ही जर सर्व ऐकला तर तुमच्याही लक्षात येईल की किती वेगवेगळ्या प्रकारच्या थीम आपण घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे वेगवेगळ्या खयालांना आपण किती चालना देण्याचा प्रयत्न करतोय. आपण स्वतःला सुद्धा तशामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर रदीफ उपक्रम आपण घेतले की ज्यामध्ये रदीफ दिले होते. त्यामधला पहिला रदीफ होता बरेच काही, दुसरा होता जमते मला, हो गझल जमते मला असं म्हणायचं होतं आम्हाला त्यामध्ये. त्यानंतर वर्धापन दिन, काय सांगू, जीवन गाणे, खुशाल आहे, नको अपेक्षा, नकोस थांबू, वार झाले, असे वेगवेगळे रदीफ घेऊन आपण शेर गझल लिहिण्याचा प्रयत्न केला. आता हा घेण्यामागं कारण काय आहे की बऱ्याच ठिकाणी गझल वाचल्यानंतर ते फेसबुक असू दे, व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप्स असू देत, समूह असू दे, तर त्यावरती गझल वाचल्यानंतर जो रदीफ घेतला जातो हा बऱ्यापैकी एकसारखाच असतो. एक म्हणजे जर अगदी त्याचं जर आपण पर्सेंटेज काढलं तर जवळपास 60% जर आपण विचार केला तर आहे किंवा नाही हा रदीफ घेतलेलाच असतो. मग तेच तेच ऐकून किंवा वाचून त्यामध्ये खयालामध्ये जे काही वेगळे पण पाहिजे तरी येत नाही, कारण आहे नाही मध्ये तेच तेच बसवलं गेलेलं असतं. त्यासाठी हा रदीफ उपक्रम घेतला की आपण देतानाच असा रदीफ देऊया की जो शक्यता घेतला जात नाही, कॉमन नाहीये, म्हणजे सर्व ठिकाणी घेतला जात नाही. आणि त्यातून ही संकल्पना उदयाला आली आणि ती आपण सगळ्यांनी मिळून ती पार सुद्धा पाडत आहोत. आणि असे वेगवेगळे रदीफ आपण घेऊन लिखाण आपलं केलं. त्यानंतर सलगी कवाफी मध्ये 10 आपण कवाफी आतापर्यंत दिले की ज्यामध्ये वासना ही पहिला काफिया होता. गुलाल, वाजवी, समता, धमाल, कशाला, विचार, खंडणी, ताबा आणि जोगवा, असे वेगवेगळे काफिया देऊन त्याच्यावरती जितके जमतील तितके कवाफी लिहिण्यासाठी आपण प्रत्येकाला सांगितलं होतं. आणि या सगळ्या 10 काफिया दिल्यानंतर एकूण कवाफी आपल्याला जर सगळे जर काढले आपण परिवारामध्ये आलेले तर 400च्या वर कवाफी आपल्याला मिळाली होती. म्हणजे आपण जे म्हणतो की कवाफी आपल्याला मिळत नाही, फक्त 10 काफिया दिल्यानंतर त्याच्यावरती 400च्या वर आपल्याला वेगवेगळे कवाफी मिळाले. म्हणजे किती मराठी भाषा समृद्ध आहे या एका छोट्याशा उदाहरणातून आपल्या लक्षात येते. म्हणजे आपण थोडस आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन जर विचार केला तर आपल्याला हे सगळं मिळू शकतं. आणि हे प्रावीण्य परिवारामध्ये गझलेच्या दृष्टीनं कायम हाच विचार केला जातो की आपले जे काही लिमिटेशन आहेत, आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. आपले जे तेच ते शब्द येत राहतात त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आणि त्यासाठीचे हे सगळे उपक्रम आपण घेत असतो. संपूर्ण वर्षभरात 20च्या वरती वेगवेगळे उपक्रम आपण घेतले. त्यानंतर आजचा हा झूमचा कॉल सुरू असलेला धरून जवळपास 49 झूमचे कॉल या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण घेतले आणि या प्रत्येकाचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीचा संपूर्ण वर्षभराचा जो काही लेखाजोखा अगदी थोडक्यामध्ये आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्यामध्ये जे महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्हा सर्वांचं योगदान. म्हणजे यातला कोणीही आता हजर असणाऱ्यातलाही आणि जे आपल्या परिवारामध्ये आहे त्या प्रत्येकाचं यामध्ये योगदान आहेच आहे. कारण त्यांच्याशिवाय हे सगळं होणं शक्य नाही. कारण तुम्ही सगळे आहात म्हणून हा परिवार आहे. कारण सदस्यांशिवाय परिवार नसतो आणि आपण सगळेच जण सदस्य आहोत माझ्या सहित. त्यामुळेच आपण एकत्र आहोत. इथं कोणी मोठा नाहीये, कोणी लहान नाहीये, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या वयाचा रिच जो तो मान ठेवलाच जातो. आणि जो कोणी मोठा वयानं असेल तो मी मोठा मी सांगल तसंच केलं पाहिजे असाही तो अट्टहास धरत नाही. आणि हेच सौंदर्य आपल्या या परिवाराचं आहे. तर अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी सुद्धा जोमाने आपण गझलेकडं अजून जोमाने वळू. नवीन नवीन उपक्रम गझलेमध्ये आपण
तंत्रशुद्ध होण्याच्या दृष्टीनं, मंत्रयुक्त होण्याच्या दृष्टीनं, गझलेमध्ये समृद्ध होण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम घेत येऊ. आता आपला गावे गजल्याच्या गावा हा उपक्रम संपलेला आहे, पण त्या दिवशी आम्ही आश्वासन दिले की नक्की आपण लवकरात लवकर एक दुसरा उपक्रम घेऊन येऊ. तर तसेच वेगळे उपक्रम, वेगळ्या काही कल्पना आपल्या समोर नक्की घेऊन येऊ आणि त्यातून फक्त एक आणि एकच जे ध्येय आपलं आहे ते म्हणजे तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्त गझलेचा हात धरून माणसांना जोडणे. तर ते साध्य करण्याचा प्रयत्न करू आणि माणसांना जोडता जोडता मराठी गझलेला उंचीवरती नेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमची साथ माझ्या असणारच आहे ही खात्रीच आहे. त्याबरोबर अशीही खात्री देतो की कधीही माझ्याकडून मी कमी पडणार नाही. तर पुन्हा आपण लेखाजोखा या अंतर्गत पुढच्या 31 डिसेंबरला नक्की भेटू. तोपर्यंत बाकीच्या आधीमध्ये उपक्रमामध्ये आपण भेटत राहणारच आहोत. तुम्हा सर्वांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या या नवीन आंग्ल वर्षानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इतकेच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.